नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत आन्सर की बाबत। ठीक आहे, फायनली ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता त्याविषयी नोटीस येऊन गेली। सीईटी सेलने ऑफिशियल नोटीस पाठवून दिलेली आहे, त्याच विषयी आज आपण बोलणार आहोत। ठीक आहे, त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा। सगळ्यात पहिले मी तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवतोय आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करून घ्या, कारण तिथं पण खूप सारे अपडेट आता येणार आहेत। ठीक आहे, आता बोलूया आन्सर की बाबत। पण एक गोष्ट मी सांगू इच्छितो, आता आन्सर की रिलीज होण्याची डेट आलेली आहे। ठीक आहे, त्यामुळे सगळेच विद्यार्थी आता काउन्सिलिंग मध्ये एनरोल होतील आणि त्यामुळे काउन्सिलिंगची बॅच फुल होऊन जाईल। त्याआधी एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। ठीक आहे, काउन्सिलिंग मध्ये काय काय भेटतंय सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे। तुम्हाला पर्सनल काउन्सिलर पण भेटतात। ठीक आहे, तुमची कॉलेज लिस्ट तेच बनवतात, तुम्हाला ज्या सिटीमध्ये जायचंय, ज्या ब्रांचमध्ये जायचंय, जितके तुमचे पर्सेंटाइल, जी तुमची कॅटेगरी असेल, प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागू शकतो। ठीक आहे, त्यातला एक पर्सनल सपोर्ट म्हणून तुम्हाला एक काउन्सिलर पण भेटतो। ठीक आहे, आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टींचं तुम्हाला गायडन्स पर्सनली केलं जातं। ठीक आहे, त्यामुळे तुमचं एक बेस्ट कॉलेज सिलेक्शनचे चान्सेस खूप वाढून जातात। लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते बाळांनो, ज्यांचे खूप कमी पर्सेंटाइल होते तरी ते आज महाराष्ट्राच्या बेस्ट कॉलेजेसमध्ये शिकताय। एकच गोष्ट व्यवस्थित केली, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, तिथं तुम्ही चूक नका करू। कारण अशी काही विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाइल होते तरी ते आज थर्ड लेवल कॉलेजेसमध्ये शिकताय, स्वतः मनमर्जीने कॉलेज लिस्ट बनवायला गेले, ती चूक तुम्ही नका करू। ठीक आहे, तुमच्या आई वडिलांचा मेहनतीचे पैसे बाळांनो, याला तुम्ही वेस्ट नका करू। ठीक आहे, आता बोलूया आपण आन्सर की बाबतची अपडेट आलेली आहे। जसं तुम्ही हा पोर्टल खोलणार बाळांनो, cetcell.mahacity.org, तुम्ही थोडंसं स्क्रोल करायचं इथं खाली। स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं एक अपडेट दिसेल, MST CET PCB ग्रुप एक नोटीस आलेली आहे। ठीक आहे, इथं बघा है ना। आता ही नोटीस PCB ग्रुप साठी, लेकिन PCM वाल्यांना पण मी सांगेल केव्हा तुमची येणार आहे। ठीक आहे, आता ही आपण डाउनलोड करून घेऊ, माझी बॅटरी संपते। ठीक आहे, चलो ही आता डाउनलोड केली आपण, याच्यात बघू आपण काय म्हटलंय। बघा ही नोटीस बघितली है ना। या नोटीस मध्ये म्हटलं काय त्यांनी, सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हन्सेस ऑब्जेक्शन। ठीक आहे, रेजिंग शेड्यूल डेट। ठीक आहे, आता काय म्हटलं यांनी, शेड्यूल फॉर डिस्प्ले ऑफ क्वेश्चन्स, कॅन्डिडेट रिस्पॉन्स, करेक्ट आन्सर, म्हणजे तुमचा क्वेश्चन पेपर, तुमचा रिस्पॉन्स आणि आन्सर की, तिघ गोष्टी तुम्हाला उद्या 19 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत दिसणार आहेत। गोष्ट समजली आहे, ही तुमची डेट दिलेली आहे गव्हर्नमेंटने। प्रत्येक पीसीबीचा विद्यार्थी चेक करू शकतो। आता पीसीएमचा केव्हा येणार, 22 तारखेला तुम्ही एक्सपेक्ट करून चला, फिक्स 22 तारखेला तुमची आन्सर की येईल पीसीबीची। मागच्या 3 वर्षापासून तुम्ही डेट बघा, जशी पीसीएमची येते लगेच तुमची पीसीएम, जशी पीसीबीची येते लगेच तुमची पीसीएमची येते। ठीक आहे, गोष्ट समजते। चला आता खाली काय म्हटलंय त्यांनी, जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल की तुमचा प्रश्न बरोबर, तुम्ही जे सॉल्व्ह केलेलं आहे, तुमचं जे उत्तर आहे ते बरोबर आहे पण सीईटी सेलने तुम्हाला चुकीचं दिलेलं आहे, त्यासाठी तुम्ही लगेच ऑब्जेक्शन रेज करू शकतात। 1000 रुपये पर क्वेश्चन फीस पे करायची आहे, पण म्हणून थोडा विचार करून 1000 रुपये पे करा, कारण ती फीस नॉन रिफंडेबल आहे। कारण विद्यार्थ्यांना वाटतं की मी बरोबरच केलं होतं है ना, म्हणून ते पैसे भरायला लावून देतात आई वडिलांना। आई वडील खूप भोळे बाबडे असतात बाळांनो। ठीक आहे, त्यांना नाही समजत, ते देऊन देतात पैसे, म्हणून या गोष्टीचं तुम्हाला थोडासा भान ठेवायचंय, कोणती गोष्टीला पैसे द्यायचे, कोणत्या गोष्टीला नाही द्यायचे। ठीक आहे, माझ्याशी व्हेरीफाय करा, हा क्वेश्चन आम्ही ऑब्जेक्शनला टाकू का नाही टाकू, मी प्रत्येकाला रिप्लाय करेल। ठीक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। आता ती ऑब्जेक्शन कसं रेज करायचं, कॅन्डिडेट लॉग इन करायचं, त्याचं ऑब्जेक्शन ट्रॅकिंगचं तुम्हाला बटन दिसून जाईल। तर हीच गोष्ट सांगायची होती तुम्हाला। इन शॉर्ट व्हिडिओ बनवला, जास्त ट्रॅक नाही करायचं, स्ट्रेच नाही करायचं आपल्याला। काही अडचण असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमची लिंक टाकलेली आहे काउन्सिलिंगची, आता लेट नका करू, इथं मी नंबर पण देतोय माझा, काही अडचण असली मला कॉल करा, मेसेज करा, मी तुम्हाला नक्कीच गाईड करेल। ठीक आहे, पण एक बेस्ट कॉलेज जर क्रॅक करायचं असेल, एक बेस्ट काउन्सिलिंग तुम्हाला घ्यावी लागेल, बेस्ट कॉलेज लिस्ट व्यवस्थित बना, मी गॅरंटी देतो तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार। ठीक आहे, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।